काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या बरोबर आहेत। सचिन सावंतजी, तुम्ही वर्षा गायकवाड यांची भेट घेण्याकरता आलात। पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या भागामध्ये लावलात। पोलीस बिथरलेल्या अवस्थेत आहेत, सरकार वगैरे सरकार घाबरलेलं आहे, मोदीजी घाबरलेले आहेत। हेच त्याच्यात दिसतंय। एका महिलेच्या घराच्या बाहेर तुम्ही एवढा फौजफाटा लावताय, आरोपींना अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सोडलं जातंय। आपटे कुठे गेला? आपट्याला पकडा आधी। वर्षाताईंच्या घराच्या बाहेर काय उभे राहिलेले आहेत? त्यामुळे ही मोदीजी घाबरलेत आणि एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस घाबरलेले आहेत, हे याच्यातनं दिसतंय। इतका मोठा पोलीस बंदोबस्त लावलाय तुम्ही, रस्त्यावरती माणसांना देखील त्या ठिकाणी बंदी केली, गाड्या जाऊ शकत नाही। पहा गाडी जाते का बघा। ही लोकशाहीची दुरावस्था करून ठेवलेली आहे यांनी। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं। त्यामुळे मोदीजींच्या समोर देखील आम्ही आंदोलन करण्यासाठी घाबरणार नाही आहोत, कारण संविधान आमच्या पाठीशी आहे, बाबासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही घेऊन या ठिकाणी आलेला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच्या निषेधार्थ तुम्ही आंदोलन करणार? निश्चितपणे शिवराय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, मराठी माणसाच्या मनामधला त्या ठिकाणी आमचा आराध्य दैवत आहे। आणि त्यांचा पुतळा ज्या पद्धतीने छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये झाला, पडलेला दिसला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ज्या 8 महिन्यापूर्वी ज्यांच्या हस्ते ते अनावरण करण्यात आलं होतं ते नरेंद्र मोदीजी आज मुंबईमध्ये येत आहेत। त्यांना आम्ही निषेध दाखवणार, कारण इतके दिवस झाले त्यांनी तोंडातनं एक शब्द काढला नाही। महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे होती त्यांनी। ही घटना काही छोटी नाही आहे। हा प्रत्येक शिवप्रेमीच्या हृदयावरती घाव घातला गेलेला आहे आणि त्यामुळे याच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार, कितीही लावा। म्हणून आम्ही सरकारला बोलतो आहोत, सर्पांनो मुद्दाम आवळा कसून या पाश, पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश आणि तडिता घाती कोसळेल का तारांचा संभार। यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी आम्हाला थांबू शकतो। आंदोलनावरती पोलीस एवढा मोठा बंदोबस्त आहे, आंदोलनावरती ठाम? निश्चितपणे आम्ही आंदोलन, आम्हाला अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यामुळे आंदोलन का नाही करणार? कोण आले मोदीजी? एवढे घाबरले म्हणून त्या ठिकाणी एवढा फौजफाटा लावायचा त्यांनी किती लावलाय? बापरे, भयंकर आहे हा। गृहमंत्री या संदर्भात गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप नाही, गृहमंत्रीच घाबरलेले आहेत। म्हणजे आवाज दाबून ठेवण्याचा इतका जर प्रयत्न ते करणार असतील तरी आम्ही आवाज आमचा दबला जाणार नाही। लक्षात घ्या, ह्या देशामध्ये लोकशाही आहे। तुम्ही त्या ठिकाणी हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न कितीही जरी केलात तरी आम्ही त्याच्या विरोधात आवाज त्या ठिकाणी उचलत राहू, आम्ही लढत राहू। कारण हा निडरपणा जो आहे, हा लढण्याची प्रवृत्ती जी आहे, कितीही मोठा औरंगजेब येऊ दे, त्याच्या विरुद्ध लढण्याची प्रवृत्ती ही त्या ठिकाणी शिवरायांनी आम्हाला शिकवलेली आहे। त्यामुळे शिवरायांची भावना, त्यांचं शिकवण आमच्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्राची जनता यांचा निश्चितपणे विरोध करणार आहे। लोकप्रतिनिधींना असं आतमध्ये आहे की वर्षा गायकवाडांच्या घराबाहेर पोलीस आहेत, नसीम खान यांच्या घराबाहेर आहेत, मुंबईतल्या सगळ्याच काँग्रेसच्या घराबाहेर पोलीस पाहायला मिळत आहेत। अरे कार्यकर्त्यांना उचलून घेऊन गेले घरामधनं, आज प्रत्येक ठिकाणी त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? इतके घाबरतायत आंदोलन करण्यासाठी। कोण आहे? नरेंद्र मोदीजी। या लोकशाहीनेच त्यांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे ना, जनतेनं बसवलेलं आहे। त्यामुळे जनतेचा आवाज जर उचलणं विरोधकांचं काम आहे, त्यांचा आवाज दाबण्याची, त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न किती जरी कराल तरी थांबला जाणार नाही, हे लक्षात घ्या। सरकारचे आदेश म्हणायचे पोलिसांना? निश्चितपणे पोलीस त्यांच्या आदेशाशिवाय आहेत का? नाही, ही भयानक आहे। म्हणजे ही कशा पद्धतीची त्या ठिकाणी हुकुमशाही आणलेली आहे। तुम्हाला हे लक्षात घ्या, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे। तुमचा अहंकार या ठिकाणी पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय जनतेनं आणि उरला सुरला जो राहिलेला आहे तो अहंकार या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसेल। वाढवण बंदराच्या उद्घाटनासाठी आज येणार आहे। वाढवण बंदराला देखील मच्छीमारांचा, तिथच्या स्थानिकांचा विरोध आहे। नाही, हे सगळ्यांचा आवाज दाबतायत। आज लोकशाहीमध्ये एखाद्या गोष्टीचा निषेध करणं किंवा त्याचा विरोध करणं ही तो अधिकार आहे, आमचा जनतेचा अधिकार आहे। किती तुम्ही दाबणार, किती प्रयत्न करणार, तो थांबू शकणार नाही तुम्ही। आणि हिथं शिवरायांचा अवमान झालेला आहे तुमच्या हातून। ज्या शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही सत्तेवर आलात त्यांचाच अवमान तुम्ही केलेला आहे। 8 महिन्यापूर्वी तुमच्याच हस्ते उद्घाटन झालं, अरे दिलगिरी तरी व्यक्त करा। एक शब्द काढत नाही तुम्ही नरेंद्र मोदीजी। म्हणजे ही किती असंवेदनशीलता आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या जखमांवरती मीठ चोळण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करते, याच्यात कोणत्या तरी शंका नाही। अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ नाही, आम्ही करणार ना। आम्हाला जिथे बोलता येईल त्यांच्या विरोधात आवाज उठवू। आमचा आवाज ते दाबू शकत नाही। आम्ही आमचं विरोधकांना त्यांची जबाबदारी दिलेली आहे जनतेनं, हे लक्षात घ्या। आपण पाहिलं की
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.